काही सारवा करू नकोस. तुम्ही माय लेकी एकमेकींना मिळालेले आहात. माझ्या डोळ्यात धूळ फेकून पसार व्हायचा बेत होता तुमचा. मला चांगलंच माहिती आहे. का तुम्ही आईला ओरडताय नाना? तिला बरं नाहीये ना? मग बरं नसल्याला माणसांना ओरडतात का? बयूताईने काय केलंय? तुम्ही तिला का ओरडता? बोला बोला, सगळ्यांनी मलाच बोला. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी मलाच बोला. सखू सखू गप्पा बैस. नाही, ही अशी ऐकायची नाही. चल, चल, चल. तू गप्पा बैस. चांगली शिक्षा करतो तुला. मला अक्कल शिकवतेस? जीभ फार चालू लागलीये तुझी. तू सुद्धा या बयोसारखीच होऊ लागलीयस. नाना, अहो ऐका ना, सखूला नका ना ओरडू. मी क्षमा मागते तिच्या वतीने. ती माझे ऐकूनच बोलली हो. तिला तुमचा अपमान नव्हता करायचा. अहो खरेच नाना, गळ्या शपथ. तू काहीही बोलू नकोस. गप्प बैस. काय झाले? कसला आरडाओरडा चाललाय? बापू, काल रात्री आपण मंदिरातून आलो तेव्हा इथे प्रवासाची तयारी सुरू होती राधाबाईंची. आपली नजर चुकवून मातोश्रींना भेटायला जायचा विचार होता. काय? आमची आज्ञा धुडकावून? काय हा अगोचरपणा? काय आमची जा म्हणाव माहेरी? नाही हो नाना, तो माझाच बेत होता. मी आग्रह करत होते आईला, आई अगं जा. मी इथली कामे करीन. उगीच काहीही सारव करू नकोस. आईला बरे नाहीये, तिला काही बोलू नका असे ही आगाऊ सखू मला सांगत होती. बयो स्वतःही बिघडलीच आहे आणि आता सखूलाही बिघडवते. ही सगळी रुक्मिणी वहिनींची कृपा आहे. जाताना यांच्या डोक्यावर हात ठेवून गेलेत. ताळ तंत्र सोडले यांनी. सखूही तोंड वर करून बोलायला लागले म्हणजे डोक्यावरून पाणीच गेले. तुम्ही काळजीच करू नका बापू. मी ते होऊच देणार नाही. चांगली वठणीवर आणतो हिला. अयो, असं काही करू नका. मुलींना काही बोलू नका. त्यांनी जे काही केले ते मायेपोटी केले हो सारे. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता हो त्यांचा. त्यांच्या वतीने मी क्षमा मागते तुमची. बयो सखू, तुम्ही चला बघू आत. हेच तुम्ही प्रत्येक वेळी हेच करता. तुम्ही यांना पाठीशी घालता. अयो, पुन्हा असे नाही होणार. मी पाया पडते. मुलींना रागवू नका. पुन्हा असं नाही होणार. बयो सगू, चला. ते काही नाही नारायणा. ही सखोई बयोसारखी एक दिवस हातची जाईल. तू आपट्यांशी बोलून घे. ती मंडळी तयार आहेत. नारायण सानेशी बोलून घे आणि सखूचे लग्न ठरवून टाक. आणि मुख्य म्हणजे लग्न झाल्यानंतर तिला बयोसारखे माहेरी ठेवूच नका. राहू दे आपट्यांकडेच. ताबडतोब पावले उचल, नाहीतर काही खरे नाही हो. हे रघु, काय करतेस? हा? घ्या
तरुण झालेत योगी आणि म्हातारे मात्र काम करतायत. आणि तिकडे स्वयंपाक घरात तरण्या झाल्यात बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्यात हरण्या. हे काय? अरे पण हरणाला सुद्धा दम लागतो हो, धावून धावून. काकू मी साधना करतोय, दिसतंय ना? हो काय? अगदी फार मोठा सिद्ध पुरुषच होणार आहेस की नाही साधना करून? होणारच आहे. होणार आहे? हो. अरे ते सिद्ध पुरुष आहेत ना, आपल्या त्या साधनेनं आकाशातून पंचपक्वानांची ताटं काढतात. तसं तू कधी करणार? ती सिद्धी तुला कधी प्राप्त होणार? सांग ना मला, कधी होणार प्राप्त पंचपक्वानांची ताटं? कधी कधी? काकू काकू काय त्रास देतेस ग मला? याचं फासफुसच बंद करते आता. हा? अरे ए बाबा, तुझी ही साधना नंतर कर. बोल, काय म्हणणं आहे तुझं? बोल. अरे कामाचं काय, माझ्या मदतीला चल. हे बघ, सुलोचनेला निरोप पाठवलाय मी पुण्याला, येईलच ती माझ्या मदतीला. हे पण तुझी गोदा हंतरून धरून बसलीये ना, मला कामाचा केवढा त्रास होतोय रे. अरे स्वयंपाकघरामध्ये चल, माझ्या मदतीला चल. मी काय मदत करणार स्वयंपाकघरात? अरे काय बोलतोस, शेकडो कामं असतात स्वयंपाकघरात, ती सुद्धा दररोज. हे बघ, तू असं कर, तू भाजी निवड, भाजी चिर, फोडणीला दे, पीठ मळ, भाकऱ्या थाप, वरण घुसळ, ताक कर. बरं लोणी तुपाचं राहू दे, विरजण तरी लावता येईल तुला. काकू काय बोलतेस गे तू? मी कसं करणार आहे सगळं? का? मुळात मला सांग, ही काम माझं आहे का? ही बायकांची काम आहेत. तू आज म्हणजे तुला आता आता तुलाच करावी लागणार रे ही सगळी कामे. सकाळी मला वैद्यबुवा देवळात भेटले होते. माझ्या पायावर त्यांनी लोटांगणच घातले. म्हणाले, आजी तुम्ही आणि त्र्यंबक काका मला अगदी आई वडिलांच्या जागी आहो. पण मी खोटे बोललो हो, मला क्षमा करा असं म्हणाले. तू म्हणे त्यांना धोतर आणि उपरणे दिलेस म्हणजे गोदा आजारी आहे असे खोटे सांगण्यासाठी. अरे तिला काय वाटले मी तिचे लाड करणार नाही? अरे मूर्ख आहे ती, मूर्ख. खरंय, मी लाड करणारच तिचे, तिला झेपेल एवढंच काम देणार. परंतु कसे आहे, हातपाय जर हलते राहिले नाहीत तर बाळणपणामध्ये प्राण असे कंठाशी येतात म्हणून. आणि हे वैद्यबुवांना कळले आहे. आता त्यांचे मन त्यांना खाते. काकू काकू चुकलंच बघ माझं. ते गोदेच्या नादानं ना मी सगळं हे. आता मला सांग, ही गोष्ट जर ह्यांना आणि नारायणाला कळली तर काय? आता पळतो इकडं तिकडं. नाही 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 नाही, काय करतोस बोल, काय करतोस बोल. नको नको, मी आत्ताच्या आत जातो आणि गोदेला स्वयंपाकघरात धाडतो. काय सांगतोस? नको, आता तर ती मला महामाया नकोच आहे. म्हणजे तिला विश्रांती घ्यायची आहे ना, घेऊ दे, आयुष्यभर विश्रांती घेऊ दे. तिची उणीव आता तू भरून काढायची. मी? चल माझ्या बरोबर मदतीला. नाही नाही नाही, सांगूया ना? नको. वैद्यबॉनचं सांगू? नको. सगळ्यांना सांगू? नाही. बोलावू सगळ्यांना? ऐका हो. नको 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 नको. चल माझ्या बरोबर, चल चल. काकू काकू नाही आणि चाकू नाही. थांब जरा. दया करा माझ्यावर, पाया पडते तुमच्या. नानांना उलटून बोलू नका गो. मोठ्यांना त्रास होईल असे काही वागू नका आणि बोलूही नका. सगळ्याच बाबतीत आपलेच खरे करायचा हट्ट सोडा. चुकलेच आमचे आई, जास्त करून माझे. मला क्षमा कर. मी तुझ्या मनातले व्हावे म्हणून धडपडत होते, पण उलटेच झाले ग आई. माझ्यामुळे तुला त्रास झाला. तू म्हणतेस ते खरे,
आम्हा लहान मुलांना समज नसते. माझ्या उतावेळपणामुळे तुला त्रास झाला, पण आई मी काय करू? माझे मत मला स्वस्त बसू देत नाहीये. तुझ्या डोळ्यातले पाणी बघवत नाहीये मला. आता कसे बोललीस? उतावेळपणा बरा नव्हे गो. काहीही करण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा. आणि पाहिलेस, तुझ्यामुळे सखू देखील बोलायला लागली. चांगले नाही ना हे? चुकले ग आमचे आई. तू रागाव, पण रडू नकोस. यशोदा यशोदा माया माऊली. बाबा पाणी. बाबा, 2 दिवस झाले तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात. ठाऊक काय मला का ते? चूक झाली माझी बाबा. मी माधवपुरा जाऊन येतोय. इतर विश्वस्त आहेत माझ्या बरोबर. सूर्यास्तापर्यंत येईन. जळले माझ्याच गळ्यात येऊन पडते नेहमी सगळे. त्या नर्मदेने तोंड काळे केले आणि पाठोपाठ आमच्या तत्वज्ञानी रुक्मिणी वहिनी आळंदीला निघून गेले. ही राधाही आडवी झाली. सगळी कामं नेहमी मीच करायची एकटीने. काकवाची आईसाठी पेज करायचे. तिला बरे वाटत नाहीये ना. तर महाराणींच्या दासा इथे हात जोडूनच बसल्यात. तुला येते ना पेज करता? मग कर की. आलीयस सांगायला मोठी. तूही तुझ्या आजीसारखीच. कामांपेक्षा तत्वज्ञान आणि उपदेश जास्त. पेस करायची आईला. श्याम शब्द भासेरिता तिच्या वाचुनी. आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात. ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची. अहो यशोदा, आई सावली मनाची. उगवतो सूर्य रोज तिला पाहुनी. आभाळ मायेचे जिच्या पावली. यशोदा यशोदा माय माऊली. अहो तुम्ही येताय ना? मी कधीपासून वाट बघतोय तुमची. आपल्याला शेजारच्या गावात जायचे आहे ना, मल्हारराव पाटील काकांकडून वसुली आणायास. तुम्हाला माझ्या बरोबर घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही मी. सगळ्यांनी बजावले आहे मला तसे. चला आता लवकर. बैलगाडी तयार आहे आणि माधुगडीही आला आहे बरोबर. माझ्या आईला बरे नाहीये. सुभद्रा काकू आजी एकटीच आहे. मला घरी मदतीसाठी थांबायला हवे. पण आप्पांनी सांगितलं की पाटील काकांकडून आज वसुली झालीच पाहिजे. आता तुम्ही सोहळे मंदिराच्या इथे थांबा. मी घरच्यांची परवानगी घेऊन आलेच. बरे, पण नक्की या. उशीर करू नका. हो. श्रीरंगा कमला. अरे भांड्याना पोचे येतील ना? नाही मग झाली, घासून झाली भांडी. शाबास. केळी घे. केळी? मला भूक लागलीच होती नाहीतरी. तुला नाही,
मला आणि इकडे घे. हे घे भाजी घे. ती आधी निवड, नंतर धू, काय मग ती चीर, त्याच्यानंतर ताक घुसळ, खोबरं बारीक वाटून ठेव, वरण काढ. समजला? अगं अगं काकू किती कामं सांगशील एका वेळेस? काय जीव आहे की नाही माझा? किती कामं? अरे आम्ही एवढी कामं एका चुटकी सरशी करायचो. तू एवढ्यात दमलास? हो. चल आटप लवकर आणि चूल फुंक. चल. चूल फुंकतो. हा शाबास. कुठे आहे तू? दिसतच नाही. काकू आजी, ही पेज आईला नेऊन देते आणि मग मला आहोन बरोबर जावे लागेल. कुठे जायचंय उन्हाळ्याला? काही नाही जायचंय. उन्हाळ्याला नाही, शेजारच्या गावात वसुलीसाठी जायचे आहे. वसुलीसाठी? आणि तू? तुझे काय काम तिकडे? जाईल त्याचा तो. त्र्यंबकाजोबांनी मला आहोन सोबत जायला सांगितले. अगो बाई, हो का? छान हो छान. एरवी आम्हाला 4 गोष्टी शिकवायच्या आणि आता नाचसुनेला पाठवतायत वसुलीसाठी. लबाड बोके आहेत एक एक. आता तुझ्या आजी सासऱ्यांनीच सांगितलंय म्हणल्यावर आमची काय बोलायची हिम्मत? जा उधळा कुठे उधळायचंय ते. आणि काय ग, शेजारच्या गावी जायचंय म्हणल्यावर रात्रच होईल उगवायला. म्हणजे मी एकटीनेच राबायचे. जा. आई, आई, नाना, बोल. तुमची परवानगी हवी होती. आता काय नवीन? आई, नाही नाना, आई बाबतीत नाही. ते आप्पा आणि त्र्यंबकाजोबांचा निरोप होता. निरोप? माझ्यासाठी? नाही, म्हणजे माझ्यासाठी. ते वसुलीचे पैसे घ्यायला शेजारच्या गावात जायचे मल्हार पाटीलांकडे. बैलगाडीतून जायचे. सोबत आहो पण आहेत आणि महादू नोकर पण आहेत. आहो आले होते बैलगाडी घेऊन. त्यांना मी झोळाई देवीच्या मंदिरापाशी थांबायला सांगितले. ठीक आहे, आता तुझ्या सासऱ्यानेच सांगितलंय म्हटल्यावर तुला ऐकावेच लागेल. पण बयो, तू खोटे बोलत नाहीयेस ना? काही लबाडी तर करत नाहीयेस ना? हे निमित्त करून तिसरीकडे तर जाणार नाहीस ना? नाही नाना, मी खरे सांगते. ठीक आहे, तसंही मी नारायण सानेंना भेटणारच आहे. तेव्हा खरे खोटे मला कळेलच. जा. नाना, आता काय? एक काम होते. काय झाले? ते आईसाठी मी पेज घेऊन आले होते, पण
ती आता झोपली. ती उठली की तिला पेज द्याल? देईन. नाना, तुम्ही तिला तुमच्या हाताने भरवाल? भरवेन. आणि मोठ्या आजीने सांगितले होते, शरीरात उष्णता झाली की तूप लावून काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यावे. तर तुम्ही आईचे तळपाय घासाल? नाही, ते मी करणार नाही. आणि जा तू आता. जा म्हटले ना. नानांना बरे नसले की आई त्यांचे तळपाय काशाच्या वाटीने नेहमी घासून देते. मग आज नाना आईचे तळपाय का नाही घासत?